नमस्कार मित्रांनो, तुमच्या चेहऱ्यावर एखादा छोटासा डाग जरी आला तरी तो आरशात पाहताना सर्वात आधी आपल्याला दिसतो, बरोबर ना? चेहऱ्यावरचे वांगाचे डाग म्हणजेच काळसर चट्टे दिसायला फार मोठे नसतात, पण त्याचा परिणाम मात्र आपल्या आत्मविश्वासावर नक्कीच होत असतो. अनेक जण हे डाग कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करून पाहतात. कधी लिंबाचा रस लावतात, कधी बटाटा लावतात, कधी महागड्या क्रीम्स वापरतात, तर काही जण अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट घेतात. काही वेळेस थोडा फरक जाणवतो देखील, पण काही दिवसांनी पुन्हा तेच डाग दिसायला लागतात. मग प्रश्न पडतो की हे वांगाचे डाग इतके हट्टी का असतात? आणि खरंच हे डाग फक्त बाहेरून काहीतरी लावून कमी होतात का, की शरीराच्या आतमध्ये काहीतरी बिघाड झालेला असतो ज्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो? मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे डाग एका दिवसात किंवा 2 दिवसांमध्ये तयार झालेले नसतात. म्हणून ते एका रात्रीत गायब होण्याची अपेक्षा ठेवणं देखील योग्य नाही. जर हे डाग मुळापासून कमी करायचे असतील तर सर्वात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की ते नेमके काय येतात. कारण शोधलं आणि ती कारणं दूर केली तरच योग्य परिणाम मिळू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चेहऱ्यावरचे वांग येण्याची 5 प्रमुख कारणं, आणि त्यानंतर पाहणार आहोत असे 3 सोपे घरगुती उपाय जे योग्य पद्धतीने केल्यास त्वचेची काळजी घेण्यास मदत करू शकतात. यामधील एक उपाय शरीराच्या आतून घ्यायचा आहे आणि 2 उपाय त्वचेवर लावण्यासाठी आहेत. म्हणून आजचा हा विषय पूर्ण समजून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वांग येण्याचं पहिलं महत्वाचं कारण शरीरातील वाढलेली उष्णता आणि पित्त. मित्रांनो, वांगाच्या डागांमागचं एक महत्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये वाढलेली उष्णता. अनेक लोकांना पित्ताचा त्रास असतो. पोटामध्ये जळजळ होणं, आम्लपित्त होणं, आंबट ढेकरं येणं अशा समस्या वारंवार होत असतात. पण बरेच जण याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. फक्त गोळ्या घेत राहतात किंवा त्रास झाला की तात्पुरता उपाय करतात. परंतु शरीरातील ही वाढलेली उष्णता दीर्घकाळ राहिली तर त्याचा परिणाम शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर दिसू शकतो. आयुर्वेदानुसार पित्त हा उष्ण गुणधर्म असलेला दोष मानला जातो. जेव्हा शरीरातील पित्त वाढतं तेव्हा शरीरामध्ये जळजळ, उष्णता आणि असंतुलन निर्माण होऊ शकतं. याचा परिणाम त्वचेवर देखील जाणवू शकतो. हे आपण एका साध्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा आपली त्वचा म्हणजे शरीरावरचं एक संरक्षणात्मक आवरण आहे आणि शरीरातील वाढलेली उष्णता म्हणजे आतमध्ये असलेली आग. जेव्हा ही उष्णता प्रमाणापेक्षा जास्त वाढते तेव्हा जिथे त्वचा जास्त नाजूक आणि संवेदनशील असते तिथे त्याचा परिणाम आधी दिसून येतो. आणि आपल्या चेहऱ्याची त्वचा ही शरीरातील सर्वात नाजूक भागांपैकी एक आहे. म्हणूनच अनेकांच्या चेहऱ्यावर काळसर डाग किंवा वांग दिसायला लागतात. त्यामुळे फक्त बाहेरून डागांवर काहीतरी लावण्यापेक्षा शरीरातील पित्त आणि उष्णता संतुलित ठेवणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं कारण पोट व्यवस्थित साफ न होणं. मित्रांनो, दुसरं एक कारण जे खूप लोक दुर्लक्षित करतात ते म्हणजे पोट साफ न होणं. जर रोजच्या रोज पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्याची प्रक्रिया ही मंदावते. त्यामुळे शरीरामध्ये अशुद्ध घटक साठायला लागतात. त्याचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो. म्हणून त्वचेची काळजी घेताना पचन संस्थेकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. यासाठी एक साधा उपाय सांगितला जातो. रात्री झोपण्याच्या आधी काळ्या मनुक्या पाण्यामध्ये भिजवून ठेवाव्यात. सकाळी किंवा रात्रीच्या वेळेनुसार त्याचा योग्य वापर करता येतो. भिजवलेल्या मनुक्यांमधील बिया काढून त्या व्यवस्थित चावून खाव्यात. त्यासोबतच गरम दूध, त्यामध्ये थोडंसं साजूक तूप आणि थोडी सुंठ पावडर घेण्याचा उपाय सांगितला जातो. हा उपाय पोट साफ होण्यासाठी मदत करू शकतो. शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. पोट व्यवस्थित राहिलं तर त्याचा फायदा त्वचेवर देखील दिसून येतो. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे चुकीचे आणि केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरणं. आजकाल बाजारामध्ये त्वचेसाठी अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. साबण, फेस वॉश, क्रीम, मेकअप प्रोडक्ट्स, केसांसाठी डाय अशा अनेक गोष्टी आपण वापरतो. पण प्रत्येक प्रोडक्ट प्रत्येकाच्या त्वचेला सूट होईलच असं नाही. विशेषतः ज्यांची त्वचा
संवेदनशील किंवा नाजूक आहे त्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. आजकाल जाहिराती पाहून किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून आपण लगेच एखादा प्रोडक्ट वापरायला सुरुवात करतो, पण चेहऱ्यावर वापरणाऱ्या कोणत्याही गोष्टीची आधी माहिती घेणं गरजेचं आहे. आपण कपडे किंवा इतर वस्तू घेताना किती विचार करतो, पण चेहऱ्यावर लावण्याची गोष्ट मात्र सहज निवडतो. ही सवय बदलणं आवश्यक आहे. जर नवीन प्रोडक्ट वापरायचं असेल तर आधी पॅच टेस्ट करणं योग्य ठरतं. थोडंसं प्रोडक्ट त्वचेच्या छोट्या भागावर लावून 24 तास निरीक्षण करा. लालसरपणा, खाज, जळजळ अशी कोणतीही समस्या झाली नाही तरच ते चेहऱ्यावर वापरण्याचा विचार करा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक पर्याय, ज्यांची त्वचा कोरडी किंवा संवेदनशील आहे त्यांनी चेहऱ्यावर कोणताही साबण वापरताना काळजी घ्यावी. त्याऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करता येतो. बेसन हे नैसर्गिक क्लिन्झर म्हणून वापरलं जातं. तसेच मसूर डाळीचं पीठ त्वचेवरील अतिरिक्त मृतपेशी काढण्यासाठी मदत करू शकतं. बेसन, मसूर डाळीचं पीठ आणि थोडी शुद्ध हळद हे मिश्रण तयार करून ठेवता येतं. गरजेनुसार दूध किंवा पाण्यामध्ये मिसळून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावता येते. यामुळे त्वचेचा काळसरपणा कमी होण्यास आणि चेहरा उजळ दिसण्यास मदत होऊ शकते. चौथं महत्वाचं कारण, अपचन आणि पचनशक्ती कमजोर असणं. मित्रांनो, अनेक वेळा त्वचेवर दिसणाऱ्या समस्यांचं मूळ हे आपल्या पचन संस्थेमध्येच लपलेलं असतं. बऱ्याच लोकांना सतत गॅस होणं, आंबट ढेकर येणं, पोट फुगणं, अपचन होणं अशा समस्या असतात. पण आपण फक्त त्वचेवर लक्ष देतो आणि पचनाकडे मात्र दुर्लक्ष करतो. जेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही तेव्हा शरीरातील पोषण प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये असं सांगितलं जातं की पचन नीट नसेल तर शरीरातील रसधातूवर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम त्वचेवर देखील दिसू शकतो. म्हणूनच वांगाचे डाग कमी करण्यासाठी फक्त वरून काही लावणं पुरेसं नाही. सर्वात आधी पचनशक्ती सुधारण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी आहारामध्ये काही बदल करणं महत्वाचं ठरतं. शिळे पदार्थ, पॅकेटमधील पदार्थ, बेकरीचे पदार्थ, जंक फूड आणि वारंवार बाहेरचं खाणं शक्य तितकं कमी करावं. त्याऐवजी घरचं ताजं अन्न, ताजी फळं, ताज्या भाज्या, ताक, नारळ पाणी यांचा आहारामध्ये समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. कारण शरीर आतून निरोगी असेल तर त्याचा परिणाम बाहेरून त्वचेवर देखील दिसतो. पाचवं महत्वाचं कारण, हार्मोनल असंतुलन. मित्रांनो, विशेषतः महिलांमध्ये वांगाचे डाग येण्यामागे हार्मोन्स मधील बदल हे एक सामान्य कारण असू शकतं. महिलांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर हार्मोन्स मध्ये बदल होत असतात. जसं गर्भधारणेच्या काळात, डिलिव्हरी नंतर, रजोनिवृत्तीच्या काळात किंवा पीसीओडी सारख्या समस्यांमध्ये हार्मोन्स मध्ये बदल होऊ शकतात. तसंच काही वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हार्मोनच्या गोळ्या घेणं किंवा गर्भनिरोधक गोळ्यांचा चुकीचा वापर यामुळे देखील शरीराच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून अशा कोणत्याही गोळ्या स्वतःच्या मनाने घेऊ नयेत. जर पाळीशी संबंधित समस्या असतील किंवा हार्मोन्सशी संबंधित त्रास जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. अनेक वेळा फक्त शरीरातील हा असंतुलनाचा विषय योग्य पद्धतीने हाताळला तरी त्वचेवरील समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. आता पाहूया वांगासाठी काही घरगुती उपाय. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत असे काही उपाय जे त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरले जातात. परंतु कोणताही उपाय करताना प्रत्येकाची त्वचा वेगळी असते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. संवेदनशील त्वचा असल्यास आधी छोट्या भागावर वापरून पाहणं योग्य ठरतं. पहिला उपाय, कडुलिंबाचा रस. मित्रांनो, हा उपाय शरीराच्या आतून घ्यायचा आहे. कडुलिंबाची कोवळी पाने घ्यायची आहेत. ती स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक ठेचून घ्यायची. त्यानंतर त्याचा रस काढायचा. त्या रसामध्ये थोडीशी शुद्ध हळद मिसळून हा उपाय केला जातो. सकाळी रिकाम्या पोटी हा रस घेण्याचा सल्ला दिला जातो. हा उपाय काही दिवस नियमित केल्याने शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते. कडुलिंबाचा वापर पारंपरिक पद्धतीने त्वचेच्या विविध समस्यांसाठी केला जातो. यामुळे त्वचेची स्वच्छता आणि शरीरातील संतुलन राखण्यास मदत होऊ शकते. दुसरा उपाय,
जायफळ आणि बदामाचा लेप. आता पाहूया त्वचेवर लावण्याचा उपाय. यासाठी कच्चं दूध घ्यायचं, त्यामध्ये जायफळ आणि बदाम उगाळून त्याची मऊ पेस्ट तयार करायची. हा लेप अंघोळीच्या साधारण 10 मिनिट आधी चेहऱ्यावर लावायचा, परंतु तो पूर्णपणे सुकू द्यायचा नाही, कारण जायफळाचा गुणधर्म कोरडा असतो, त्यामुळे त्वचा जास्त कोरडी होऊ नये म्हणून बदामाचा वापर केला जातो. बदामामध्ये असलेलं व्हिटॅमिन ई त्वचेसाठी उपयुक्त मानलं जातं. 10 मिनिटांनंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा. हा उपाय नियमितपणे केल्याने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होऊ शकते. तिसरा उपाय, मसूर डाळीचा लेप. मित्रांनो, हा उपाय त्वचेवरील मृतपेशी काढण्यासाठी वापरला जातो. मसूर डाळ बारीक करून त्याचं पीठ तयार करायचं. हे पीठ थोडं भाजून घेतल्यास वापरण्यास सोपं होतं. यानंतर हे मिश्रण साठवून ठेवता येतं. रात्री झोपण्यापूर्वी या पिठामध्ये थोडं कच्चं दूध मिसळून पेस्ट तयार करायची. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावायची. थोडी सुकल्यानंतर हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने चोळून काढायची. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त मृतपेशी काढण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. चेहरा धुतल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझरची गरज असते. काही लोकांना मोहरीचं तेल योग्य वाटू शकतं, तर काहींच्या त्वचेला ते सूट होणार नाही. जर त्वचेला त्रास जाणवत असेल तर त्याऐवजी कोरफडीचा गर किंवा शुद्ध ॲलोवेरा जेल वापरण्याचा पर्याय निवडता येतो. त्वचेला जे योग्य वाटेल तेच वापरणं महत्वाचं आहे. मित्रांनो, वांगाचे डाग ही फक्त बाहेरून दिसणारी समस्या नाही. अनेक वेळा त्यामागे शरीरातील बदल, आहार, पचनशक्ती, हार्मोन्स आणि त्वचेची काळजी घेण्याची पद्धत या सर्व गोष्टींचा संबंध असू शकतो. म्हणून फक्त डाग झाकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. त्वचेला वेळ द्या, योग्य आहाराची सवय लावा आणि कोणतीही गोष्ट विचार न करता चेहऱ्यावर वापरणं टाळा. कारण सुंदर त्वचा ही फक्त बाहेरून लावलेल्या गोष्टींमुळे नाही, तर शरीराच्या आतल्या आरोग्यामुळे देखील मिळते. तुमच्या त्वचेची काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.